कर्मचारी आहेत, श्रीमती निमजे मॅडम, तसेच श्रीमती निंबारते मॅडम आणि श्री विजय बोरकर जी या ठिकाणी उपस्थित आहे, यांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि या ठिकाणी जी प्रश्नोत्तरी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे, त्याकरता मी निमजे मॅडम यांच्याकडे तो कार्यभार सोपवत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. सगळे एकदम तुमच्या इथे गॅदरिंग जे चाललंय त्याच्या मूड मध्ये दिसतात नाही. बरं, तुमच्या इथे मी ऑलरेडी ही क्विज घेतलेली आहे, पण काही मुलांना पार्टिसिपेट नाही करता आलंय. त्यांच्यासाठी आज खास ही क्विज आहे. सर्वांनी पार्टिसिपेट करा. जिथे कुठे असाल तिथून तुम्ही इथे ह्या क्विज मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी या. 10 मिनिटं ही क्विज असेल. जे कोणी आता क्विजचे 2 नियम आहेत. मी प्रश्न विचारेल, ज्यांना कुणाला आन्सर येतंय त्यांनी धावत यायचं बोरकर सरांकडे आणि त्या माईक मध्ये आन्सर करायचं. तुम्हाला इथे जे गिफ्ट दिसत आहेत, जे प्राइजेस दिसत आहेत, ते तुम्हाला दिले जातील, त्यातलं कोणतं पण. ठीक आहे. मी थोडीशी माहिती सांगते, ती माहिती नीट ऐका आणि त्याच्यावर मी प्रश्न विचारेल. काही वेगळं काही विचारणार नाही. स्वच्छ भारत अभियान मागच्या वर्षी प्रत्येकाला माहिती आहे, मी इथे एक्झाम काही कॉम्पिटिशन्स घेतल्या होत्या. ठीक आहे. आता स्वच्छ भारत अभियानची नेक्स्ट स्टेप आहे स्वच्छ सर्वेक्षण 2018. ठीक आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही नॅशनल लेवलवर म्हणजे इंडिया लेवलवर भारत सरकारने सुरू केलेली ही एक स्पर्धा आहे. नॅशनल लेवलवर आहे, फक्त महाराष्ट्र लेवलवर नाही आहे. याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया 4041 सिटीजनी पार्टिसिपेट केलेलं आहे. लक्षात आलं सर्वांना? काही प्रश्न आहेत? समोर जायचं? ठीक आहे. ह्या एक्झाम मध्ये सिटीज, ज्या कोणत्या सिटीजनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना आपलं शहर कचरा मुक्त करायचं आहे. काय? कचरा मुक्त करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ म्हणजे काय? कचरा गोळा करायचा आणि त्याची विल्हेवाट लावायची. विल्हेवाट म्हणजे काय? शहराच्या बाहेर नाही नेऊन टाकायचंय. गोळा करतानाच प्रत्येक घरातून, प्रत्येक जिथून कुठून हा कचरा तयार होत आहे, तिथे हा गोळा करतानाच ओला आणि सुका असा वेगळा वेगळा गोळा करायचा आहे. नगरपंचायतने सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. ठीक आहे. नगरपंचायत महोदयाने ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे आता नगरपंचायत तर्फे जी घंटागाडी येते त्याच्यामध्ये हा कचरा गोळा केला जातो. कसा गोळा केला जातो? ओला आणि सुका. इथे मला वाटतं प्रत्येकाच्या घरी घंटागाडी येते. त्याच्यात कचरा देतात सगळेजण, ओला सुका, हो ना? ओला आणि सुका. ओला म्हणजे तो कचरा आहे जो कुजतो, सडतो, आणि सुका म्हणजे तो कचरा आहे जो कुजत नाही, सडत नाही. त्याच्यापासून नवीन वस्तूच तयार करता येतात. तो कुजवता येत नाही, तो मातीमध्ये परत जात नाही. आणि ओला कचरा तो आहे जो कुजतो, ज्याच्यापासून आपण खताची निर्मिती वगैरे करू शकतो, ऑर्गॅनिक खत तयार होतं आणि तो परत मातीत जाऊ शकतो. आता जेव्हा नगरपंचायतची गाडी येते तेव्हा ह्या घंटागाडीत ओला आणि सुका कचरा तुम्ही वेगळा देतात. ती गाडी जाते शहराच्या बाहेर. एक जागा आहे डम्पिंग यार्ड. त्या डम्पिंग यार्ड मध्ये हा कचरा गोळा करून ओला आणि सुका असा वेगळा झालेलाच आहे. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट आणि गांडूळ खत हे दोन्ही तयार होत आहेत. नगरपंचायत तर्फे हे दोन्ही तयार केले जातात आणि विकले पण जातात. आणि सुका कचरा जो आहे हा रिसायकल किंवा पुनर्वापर. रिसायकल म्हणजे जुन्या वस्तू आहेत त्यांच्यापासूनच नवीन वस्तू तयार केल्या जातात, पुनर्वापरासाठी पाठवला जातो. त्याच्यासाठी आपण काही करत नाही, तो फक्त पाठवून देतो आपण पुनर्वापरासाठी. ठीक आहे. मग आता हे तर झालं कचरा मुक्तीसाठी. पण मागच्या वर्षी आपण बघितलं की हागणदारी मुक्ती म्हणजे तुमच्या इथे टॉयलेट्स बांधण्यात आले. ठीक आहे. हे टॉयलेट्स आता प्रत्येक तुमच्या पूर्ण शहराभर एक वेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स दिसतात, हिरव्या रंगाचे दिसतात, बघितले प्रत्येकाने? ते आहेत बायो टॉयलेट्स. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे टॉयलेट्स आहेत ज्याच्यामध्ये सेप्टिक टँक नाही आहे, तर तिथे आपोआपच हा कचरा कुजतो, ज्याच्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. तो कचरा आपोआपच कुजतो आणि मातीत जातो. त्याला काय म्हणतात? बायो टॉयलेट. ठीक आहे. परत शिवाय पूर्ण शहरात तुम्हाला कचरा पेटे लागलेले दिसतात का? कोणत्या रंगाचे आहेत? हिरव्या, निळ्या. हिरव्या रंगाची कचरापेटी कशासाठी आहे? हिरव्या रंगाची ओल्यासाठी आहे. हिरवा रंग स्वतः सांगतो की तो ओल्या कचऱ्यासाठी आहे आणि निळ्या रंगाची कचरापेटी जी आहे ती सुक्या कचऱ्यासाठी आहे. ठीक आहे. प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे आता. ठीक आहे.
ही कशासाठी लावली की आपण आपल्या घरातला कचरा आणून टाकायचा का तिथे? नाही. आपण रस्त्याने चालता चालता जो कोणता कचरा, एखादी चॉकलेटचा कागद म्हणा, एखादी तुमच्या हातात तुम्ही केळी खाली किंवा काही फळं असले किंवा एखादी कोणती पण वस्तू निघाली, एखादी वस्तू खरेदी केली तुम्ही, त्याचं रॅपर म्हणा, ते सगळं काही तुम्ही त्या कचरा पेट्यांमध्ये टाकावं आणि रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी. ठीक आहे. बायो टॉयलेट कशासाठी बनवलेत? रस्त्यावरती जाता जाता जी कोणती मुलं, आता तुम्ही घरून येता, फार लांबून येता, कधी शाळेचं जर गेट बंद असेल तर तुम्ही ते बायो टॉयलेट यूज करायला पाहिजे. बाहेर शौचास जाऊ नये याकरता. कधी कोणत्या पण अडचणीने जर तुम्हाला बाहेरचं टॉयलेट यूज करायला लागलं तर तुम्हाला बाहेर जायला नको, शौचासाठी टॉयलेटसाठी बाहेर उघड्यावर जायला नको, म्हणून आपण बायो टॉयलेट्स बनवलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला कचऱ्याविषयी कोणती पण अडचण असेल तर तुम्ही नगरपंचायतला जाणार का? मग काय करणार? नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर हा स्वच्छता ऍप डाउनलोड करणार, हो ना, मोबाईलमध्ये. मला वाटतं प्रत्येकाकडे आजकाल स्मार्टफोन आहेत. प्रत्येक घरात एक तरी स्मार्टफोन आहेत ना. टच स्क्रीनचे मोबाईल आहेत का? प्रत्येकाच्या घरी आहेत. त्या मोबाईलमध्ये आपण एक अप्लिकेशन आहे नगरपंचायतचं, सगळ्या पूर्ण ऑल इंडिया लेवलवर एकच अप्लिकेशन आहे हे ऍप. जसं तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे का, तसंच हे स्वच्छता ऍप आहे. त्याचं नाव आहे स्वच्छता महुआ ऍप. जेव्हा तुम्ही ते डाउनलोड करता, तुम्ही तुमच्या तक्रारी, कचऱ्याशी रिलेटेड कोणती पण तक्रार असेल, तुम्ही लगेच त्याचा फोटो खिचला की ती नगरपंचायतला पोहोचते तुमची आणि त्याचं तक्रार निवारण 3 ते 4 तासात केलं जातं. कुणाकुणाकडे ते ऍप्लिकेशन आहे का? कुणाकडे नाही? कोणीच डाउनलोड नाही केलं?